चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत करतो पुन्हा एकदा आपला आवडता YouTube चॅनल पोलीस भरती गुरु हरदेसरे आपल्या आवडता YouTube चॅनलमध्ये मी आपला मित्र हरदेस सर सर्वांच्या ठिकाणी मनापासून स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती बाबत एक महत्त्वाची अशी अपडेट आलेली वेळापत्रकाच्या तारखा म्हणजे वेळापत्रक सुद्धा बऱ्याच प्रमाणात जाहीर झालेले आणि आज एक महत्त्वाचं असं एक नवीन परिपत्रक आलेले। काय परिपत्रक आहे मित्रांनो, आता ते तुम्ही सर्वांनी वाचलं असेल। खरं तर व्हिडिओ मी तुम्हाला 4 वाजता लेक्चरचा टाइम दिलता, परंतु पाऊस एवढा होता की लाईट पण नव्हती, जस्ट लाईट आली मी लगेच व्हिडिओ तुमच्यासाठी बनवतो। मित्रांनो पुन्हा आता जी 10 तारीख म्हणत होते ती 19 तारीख केलेली, 7 तारीख काय, 19 तारीख काय, 13 तारीख काय, हे सगळं या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहे। प्रवेश पत्र कधी येतील ते पण पाहणार आहे, परंतु सगळा खेळ हा पावसावर डिपेंडिंग राहणार आहे। पाऊस काय तुम्हाला माहितच आहे, महाराष्ट्रामध्ये सगळीकडे पाऊस मोठ्या प्रमाणात झालाय। इथं सुद्धा आमच्याकडे सकाळी 2-3 ला पाऊस सुरू झाला, अजून पाऊस चालू, आता पाऊस जस्ट उघडला, भरपूर पाऊस, पाणी झालं सगळीकडे। मुंबईत पाऊस आहे, पुण्यात पाऊस आहे, सगळीकडे पाऊस आहे मोठ्या प्रमाणात, त्याच्यामुळे ते सुद्धा एक अडसर निर्माण करू शकतं आपल्या भरती प्रक्रियेला। ठीक आहे, असो संपूर्ण माहिती आता तू जे परिपत्रक आले आज त्यातली मी संपूर्ण आणि परफेक्ट आणि एकदम राईट टू राईट माहिती देणार, कट टू कट तुम्हाला का ज्या ठिकाणी महत्त्वाच्या गोष्टी त्या सांगणार, जरी ते 15-20 पाणी असलं तरी महत्त्वाच्या गोष्टी सांगणार, कारण बाकीच्या सगळं त्यातला मायना हा मागच्या GR मधला आहे, त्याच्यामुळे ते सगळं व्यवस्थित बघायचे काय आहे, कसं आहे, कशा पद्धतीने संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी जाणून घेणार आहे। लक्षामध्ये तत्पूर्वी कोणी व्हिडिओ स्किप करू नका, शेवटपर्यंत व्हिडिओ पहा, 5-10 मिनिटं वेळ काढून पहा, संपूर्ण माहिती तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून समजेल। लक्षामध्ये ओके। चला तत्पूर्वी व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जर पोलीस भरतीची आपण तयारी करत असाल तर हरदेस सरांची हरदेस ऑनलाईन पोलीस अकॅडमी आयोजित एक भव्य जम्बो टेस्ट सिरीज सुरू आहे। आज आमचा मला वाटतं 46वा पेपर झाला, आज 45-46वा पेपर झाला, अजून 4 पेपर बाकी आहेत। ह्या 4 दिवसांमध्ये तुम्ही सर्वांनी प्रवेश घ्यायचा, तुम्हाला पाठीमागचे सगळे 50 पेपर आता या ठिकाणी भेटून जातील। 50 पेपर PDF स्पष्टीकरणासह तुम्हाला भेटणार मित्रांनो, 50 पेपरचे PDF आणि 50 स्पष्टीकरणाचे 100 PDF फक्त 150 रुपयामध्ये तुम्हाला मित्रांनो ठिकाणी भेटणार आहे। ऍडमिशन घ्यायचं आणि लगेच दुसऱ्या पुढच्या काही वेळेत काही मिनिटात तुम्हाला पेपर सगळे तुमच्या अकाउंट व्हॉट्सअपला येऊन जातील। लक्षामध्ये तुम्ही निवांत त्याचे जोरास करून कधी पण सोडू शकता किंवा तसे पण मोबाईल मध्ये पाहून सोडू शकता। 50 पेपर आहे, 150 रुपये फी मित्रांनो। PDF म्हणजे टोटल 100 PDF असणार आहे। माझा हा मोबाईल नंबर दिसतो खाली 9765653575, त्याच्यावरती डायरेक्टली तुम्ही मेसेज करायचा आहे, पेमेंट करायचं 150 रुपये, डायरेक्ट स्क्रीनशॉट टाकायचा, तुमचं नाव जिल्हा सांगायचं, फक्त एक मेसेज करा PDF टेस्ट सिरीज असा मेसेज करा, तुम्हाला टेस्ट सिरीज मिळून जातील। आणि ऑनलाईन सुद्धा टेस्ट सिरीज आपल्याकडे अवेलेबल आहेत, ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पण टेस्ट सिरीज आपल्याकडे आहे। लक्षामध्ये ठीक आहे, जास्त उशीर न करता मी आपल्या मुख्य विषयाकडे येतोय। मुख्य विषय जो आपला आजचा परिपत्रक संदर्भातला आहे त्याच्याकडे आपण या ठिकाणी जातोय। आता या ठिकाणी तुम्हाला समोर जे दिसतंय हे पूर्णपणे परिपत्रक आहे, समोर जे दिसू राहील तुम्हाला ते त्या परिपत्रकात काय दिलंय काय नाही सगळं बारकाईने आता आपण या ठिकाणी थोडंसं लेक्चर घेणार आहोत मित्रांनो। गोपनीय फक्त कार्यालयीन उपयोगासाठी हे पहिलं तुम्हाला क्लिअर करतो, इथं हे ओनली ऑफिशियल यूज साठी त्यांच्यासाठीचं ते पत्रक आहे, आपल्यासाठीच नाही, परंतु ते ठीक आहे आलं सगळीकडे, पण काय अडचण आहे मित्रांनो। पत्रक आजच आहे, 6 तारीख आजच आहे आणि आजचं परिपत्रक आहे सन 2022-23 पोलीस शिपाई पदाची भरती प्रक्रिया कार्यपद्धती राबवण्याबाबतचं हे परिपत्रक आहे मित्रांनो। सन 2022 व 2023 आता नीट समजून घ्या, नीट व्यवस्थित समजून घ्या, मला त्यातले काही महत्त्वाचे हायलाइटेड मुद्दे तुम्हाला स्पष्ट सांगायचे आहेत। लक्षामध्ये 2022-23 ची जी पोलीस भरती होती ती रिक्त असलेली पदभरती सुरू करायची जाहिरात त्यांची 5 ते 15 दरम्यान जाहिरात आली। या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने ऍप्लिकेशन मागितलं होतं आणि ती ऍप्लिकेशन मागून भरती प्रक्रियेला सुरुवात झाली। त्याच्यानंतर पुढं तत्पूर्वी एक काम करा, जे विद्यार्थी नवीन आहेत का ज्यांना अद्याप अपडेट वगैरे काही कळत नाही, जे नवीन आता 12वी पास नुकतेच 12वी वगैरे पास झालेले विद्यार्थी आहेत किंवा कोण असत त्या विद्यार्थ्यांसाठी माझा मोबाईल नंबर आहे व्हॉट्सअपचा, ओनली व्हॉट्सअप, कॉल नका करू, फक्त कॉल व्हॉट्सअप SMS करा आणि आपलं नाव आणि नंबर जिल्हा कळवा, जेणेकरून रोजचा अपडेट तुम्हाला व्हॉट्सअपच्या माध्यमातून माझ्याकडनं तुम्हाला स्टेटसच्या माध्यमातून भेटतील। न चुकता मेसेज करा जे नवीन विद्यार्थी आहेत ते। लक्षामध्ये चला त्यांनी काय सांगितलं बघा मित्रांनो, आपली जी भरती प्रक्रिया आहे ही भरती प्रक्रिया 5 पदांसाठी होते। पोलीस शिपाई चालक, SRPF, कारागृह आणि बॅट्समन अशा 5 पदांसाठी ती भरती प्रक्रिया राबवली जाते महाराष्ट्र शासनाची। मित्रांनो पोलीस शिपाई पदाची भरती प्रक्रिया तयार करण्यात जाहिरातीच्या मसुद्यामध्ये पोलीस शिपाई पदासंबंधित सेवा प्रवेश नियम वगैरे वगैरे हे काही महत्त्वाचं नाही, हे पाठीमागच्या GR मध्ये होतं ते मी तुम्हाला वाचून सांगितले। आणि आता जे मेन GR आहे, आता हे जी मेन माहिती ही सगळी माहिती तुम्हाला पाठीमागच्या GR मध्ये सुद्धा मी तुम्हाला सांगितलेली होती, त्यामुळे याचं काही एवढं काही विशेष नाही। फक्त इथं लक्ष त्यांनी सांगितले पोलीस शिपाई चालक पदाच्या भरतीसाठी शासन अधिसूचना गृह विभाग क्रमांक लक्षामध्ये MTS वगैरे वगैरे दिनांक 6/9/2019 व 27/6/22 व 23/9/22 अन्वय निर्गमित केलेले आहेत। लक्षात ठेवा, म्हणजे ते रूल्स त्या वेळेचे म्हणजे तुम्हाला लर्निंग लायसन असतं तरी लर्निंग नाही आपलं LMENT जरी असलं तरी चालतं। आता याच्याकडे थोडं लक्ष द्या, महत्त्वाचं पेज हेच आहे, बाकी काही महत्त्वाचं नाही जास्त।
सन 2022-23 ची पोलीस शिपाई पदाची जी भरती प्रक्रिया टप्प्यामध्ये राबवण्यात येणार आहे, खालील टप्पे आहे त्याच्यात. पहिला टप्पा 3/6/2024 नंतर ऑनलाईन पद्धतीने प्राप्त झालेला आवेदन अर्ज घटक प्रमुखांना डाउनलोड करून घेण्याबाबतची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. आता 3/6 म्हणजे ऑलरेडी दिलेली ती कोणाला, घटक प्रमुखांना. अर्ज किती आलेत, फॉर्म किती आहेत, सगळं काय आता घटक प्रमुखांना समजलेले, त्यांना माहिती, कारण त्यांना महाआयटीने ते सगळा डाटा दिलेला आहे. दुसरा मुद्दा त्यांनी सांगितलाय की सेवा प्रवेश नियमानुसार पोलीस शिपाई या पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची प्रथम 50 गुणांची शारीरिक चाचणी होणार आहे, म्हणजे पहिलं ग्राउंड होणार तुमचं. त्यानंतर होणार लेखी परीक्षा. ही सर्व पोलीस घटकांमध्ये, ऍक्च्युली मुंबई मला वाटत होतं वेगळं, पण मुंबई सुद्धा समाविष्ट आहे याच्यात, परंतु वेळेनुसार कदाचित मुंबई आणि इतर जिल्ह्यांमध्ये बदल होऊ शकतो. मात्र अद्याप तर तसं त्यांनी तिथं सांगितलं नाही, परंतु फायनली होऊ शकतो, सांगता येत नाही. ही सर्व पोलीस घटकामध्ये एकाच दिवशी आयोजित करण्यात, त्यानुसार घटक प्रमुखांनी शारीरिक चाचणी विहित कालावधीत पूर्ण करावी. म्हणजे दिलेल्याच वेळेमध्ये शारीरिक चाचणी त्यांना पूर्ण करायची आहे, कारण की लेखी परीक्षा सगळ्यांना एकाच दिवशी घ्यायची. त्याच्यामुळे असं नाही का पुण्यावाल्यांनी चालवली 50 दिवस आणि यांनी चालवली 30 दिवस, असं नाही. सर्वांनी प्रचंड वेगाने पारदर्शकपणे दिलेल्या वेळेत पूर्ण करावी, जेणेकरून पेपर सर्वांना एका दिवशी जाते. पोलीस शिपाई चालकला सुद्धा 50 गुणांची शारीरिक चाचणी आधी होणार आहे, नंतर लेखी परीक्षा होणार आहे तुमची, ती सुद्धा एकाच घटकात होणार. बँड्समनला सुद्धा 50 गुणांची शारीरिक चाचणी आहे, त्यानंतर लेखी परीक्षा. मात्र बँड्समनची जी स्किल टेस्ट आहे, बँड वाजवून दाखवणं वगैरे, ती जी स्किल टेस्ट ती कदाचित ग्राउंड सोबत तुमची होऊ शकते, आलं लक्षामध्ये. त्यानुसार घटक प्रमुखांनी शारीरिक चाचणी सुद्धा तयारी करायची आहे. म्हणजे सगळ्याच पदांच्या भरती प्रक्रियेत सोबत होण्याची शक्यता आहे, लक्षात ठेवा, आलं लक्षामध्ये. सोबत म्हणजे मागं पुढं, म्हणजे लई दिवसाचा गॅपनी त्या होणार नाही. मात्र कोणालाही तुम्हाला असं नाही का सर माझं कारागृह पोलीस शिपाई एका दिवशी आलं, असं शक्यतो होणार नाही, कारण फॉर्म हा एकच आहे. त्यानंतर कारागृह शिपाईचं पण सेमच आहे, मैदान आधी होणार आहे. ओके, त्यानंतर आहे. आणि आता सगळ्यात महत्वाचं, महाआयटी विभागाकडून प्राप्त झालेल्या पोलीस भरतीसाठी आवेदन अर्ज सादर केलेल्या उमेदवारांचे आवेदन अर्ज तपासून घटक प्रमुखांनी खात्री करायची. 3 तारखेला घटक प्रमुखांना सगळे आदेश दिलेले आणि 3 तारखेला पूर्ण डाटा घटक प्रमुखाकडे गेलेला आहे. प्राप्त झालेल्या एकूण आवेदन अर्जानुसार प्रत्येक दिवशी तारखेने किती उमेदवारांची शारीरिक चाचणी घेण्यात येणार आहे त्याबाबतचे मैदानी चाचणीचे सविस्तर वेळापत्रक तयार करून तसे कार्यालयास व महाआयटी विभागास पाठवायचे. महाआयटी विभागास का पाठवायचे ते, कारण का महाआयटी विभागाला पाठवल्यानंतर महाआयटी कडून आपलं हॉल तिकीट येणार आहे. हॉल तिकीट काय तू सपोज नगरला फॉर्म भरला, नगर एसपी कडून हॉल तिकीट नाही ना तुला, हॉल तिकीट हे सर्वांचे एकाच ठिकाणून जाणार, म्हणजे महाआयटी विभागाकडून जाणार. म्हणून त्यांना ते पाठवायचे का तुम्ही दिवसाला किती मुलं घेणार आहे, म्हणजे महाआयटीला तसं आज 1000 मुलं घेणार आहे, आम्ही 1000 मुलांचं 2 तारखेला, 1000 मुलांचं 3 तारखेला, याच्यासाठी हे बारीक सारी गोष्ट असतात, आपण ते नीट वाचत नाही, लक्षात ठेवा. महाआयटी विभागास पाठवून द्यावे. प्रत्येक दिवशी किती उमेदवारांची शारीरिक चाचणी घेणार आहे आणि सदरची शारीरिक चाचणी कोठे घेण्यात येणार आहे त्या ठिकाणाचा सविस्तर उमेदवारांना कळेल असा पत्ता याबाबतची माहिती महाआयटी विभागास पाठवायची आहे. ऍक्च्युअली ते पाठवली पण असेल, त्यांनी कळवली पण असेल. त्याप्रमाणे महाआयटी विभागास उमेदवारांकरता शारीरिक चाचणीचे प्रवेशपत्र ऑनलाईन पद्धतीने पुरवणे वेळीच शक्य होईल. म्हणजे लक्षात ठेवा, काय सांगितलं तुम्ही आधी, महाआयटी तुम्हाला वेळापत्रक देणार आहे, म्हणजे तुम्हाला हॉल तिकीट येणार ग्राउंडचे ते महाआयटी विभागाकडून येणार आहे. त्याच्यामुळे महाआयटी विभागाला ते कळवणं गरजेचं आहे तुम्हाला की बाबा कसं आहे काय वगैरे. ओके, त्यानंतर माहिती पुरवण्यासाठी एक समन्वयक अधिकाऱ्याची नेमणूक करणे वगैरे वगैरे. आता सगळ्यात महत्वाचं आणि IMP म्हणजे 8वा मुद्दा, का ह्या मुद्दा सगळीकडे फ्लॅश होते. भरती प्रक्रियेची शारीरिक चाचणी दिनांक 19 जून 2024 पासून सुरू करायची असल्याने महाआयटी विभागास दिनांक 7 जून 2024 रोजी 16 म्हणजे किती 4 वाजेपर्यंत, दुपारी 4 वाजेपर्यंत शारीरिक चाचणीचे वेळापत्रक खालील नमूद विवरणपत्रात माहिती सादर करावी. उद्या हॉल तिकीट येणार नाही बाळांनो तुमचे. बरेच व्हिडिओ पाहिले तुम्ही, काही जणांचे पाहिले, उद्या हॉल तिकीट येणार, प्रवेशपत्र येणार. उद्या प्रवेशपत्र नाही येणार तुमचे. उद्यापर्यंत ती माहिती, 7 तारखेपर्यंत माहिती त्यांना पोहोचवायची आहे. त्यांना 7 तारखेपर्यंत तुम्ही माहिती दिल्यानंतर पुढचे 3 दिवस 8, 9, 10, 11, 12 पर्यंत ते काय करू शकतात, 5 दिवसात ते तुमचा पूर्ण डाटा कलेक्ट आल्यानंतर हॉल तिकीट जनरेट करू शकतात. आणि हॉल तिकीट जनरेट केल्यानंतर जर 19 तारखेला जर होतच असेल तिथपासून सुरुवात, तर 19 तारखेला जर तुमची सुरुवात होत असेल तर मग 15 तारखेला किंवा 14 तारखेच्या आसपास तुमचे प्रवेशपत्र दिसायला सुरुवात होईल. सपोज प्रत्येकाचेच नाही, काहींचे मागं पुढे होतील. आता 19 नाशिकची सपोज 19 ला आहे, 20 ला ग्राउंड आहे, मग त्याचं 15च्या आसपास प्रवेशपत्र येईल. पण जर सपोज पुणे ग्रामीणला 25 ला ग्राउंड चालू करायचं असेल तर मग ते कशाला 15 येतील, त्यांचा उशीर येईल. समजलं? त्याच्यामुळे ही पण बदल होणार आहे. त्याच्यामुळे घाबरून काहीच जायचं नाही. तुम्ही फॉर्म भरलेले, फी पे केलेले आहे, म्हणजे तुम्हाला हॉल तिकीट येणार आहे. ओके, 7 तारखेपर्यंत हॉल तिकीट नाही, उद्यापर्यंत महाआयटीला द्यायचे 4 वाजेपर्यंत. आणि ते वेळापत्रक महाआयटी मग काय करणार आहे, सपोज नगरचे एसपी आहे, त्या नगरच्या एसपीला सांगायचंय महाआयटीला का आमच्याकडे एवढे अर्ज आलेले, ते त्यांना पण माहिती, त्यांनी ज्यांना सांगितले का आम्ही दिवसाला आमच्या
पद्धतीनुसार दिवसाला आम्ही 2000 मुलं बोलू शकतो. मग ते 2000 बोलू शकतो, 10,000 मुलं आले असते तर 5 दिवस भरती प्रक्रिया चालेल ना. मग तसं त्यांना सांगायचं आम्ही भरती प्रक्रिया 5 दिवस चालवणार आहे. आम्ही भरती प्रक्रिया पोलीस मुख्यालय अहमदनगर रोड वगैरे कॉलेज रोड तिथं घेणार आहे. त्याच्यानंतर आम्ही रोजचे एवढे उमेदवार बोलवणार आहे. प्रथम आम्ही मुलींचं घेणार आहे, नंतर मुलांचं घेणार आहे, नंतर मुलींचं घेणार आहे. मग त्यानुसार महाआयटी काय करतं, प्रवेशपत्र जनरेट करतं आणि आपल्याला प्रवेशपत्र पाठवतं. ओके, म्हणजे 19 तारखेपासून आपल्या ग्राउंडला सुरुवात होणार आहे. ऍक्च्युली मेचं जून झालं, जूनचं 10 जून झालं, 10 जूनचं 6 जूनचं 10 जून झालं आणि आता 10 जूनचं झाले परत 19 जून. आता राहिला प्रश्न त्याच्यात 13 जूनला एक वयवाडी संदर्भातला आहे. मी कालच सांगितलं वयवाडी संदर्भातलं मी आता फुल अँड फायनली बोलेल. वयवाडी संदर्भातली काय अपडेट असते त्या संदर्भात मी स्पेशल व्हिडिओ टाकीन तुम्हाला. आता प्रश्न असा की 19/6 पासून ग्राउंड खरंच चालू होईल का बुवा, शक्य आहे का ग्राउंड चालवणं? मित्रांनो, तुम्ही एक विचार करता पावसाळा आहे, पाऊस आहे, यावे त्यावे. बाळांनो मला सांगा, पाऊस वन टाइम एका दिवशी साऱ्या महाराष्ट्रात सोबत पाऊस नाही पडणार. तो मान्य आहे ग्राउंडला 4-5 दिवस लागणार आहे, त्याच्यामुळे पावसामुळे मुलांचं नुकसान पण होऊ शकतं. वल्ल्यात ग्राउंड पाहिजे तेवढं टायमिंग देता येणार नाही, त्यांना मार्क मिळवता येणार नाही पाहिजे तेवढे, तो पण प्रॉब्लेम होऊ शकतो. मात्र काळजी करू नका मित्रांनो, ते त्यांच्या पद्धतीने सगळं तुमचं व्यवस्थित नियोजन करेन. PSIचं ग्राउंड चालू होतं, आजही होतं, कालही होतं, उद्या आहे, तरी पण तिथेही पाऊस आहे तरी PSI वाले ग्राउंड घेतलं त्यांनी, व्यवस्थित घेतलं. ते त्यांच्या पद्धतीने त्यावेळेस सुविधा मुबलक सुविधा त्यांचे उपलब्ध असतात. मात्र आपल्याकडे विद्यार्थ्यांची संख्या जास्त असल्यामुळं आपल्याकडे ते असेल नसेल माहीत नाही, कारण आपलं डायरेक्टली कॅन्सल होऊ शकतं जर जास्त पाऊस झाला तर. आणि पावसामुळं कदाचित ही भरती प्रक्रियेची शारीरिक चाचणी मागे पुढे थोडीशी होऊ शकते. मात्र प्रवेशपत्राचं सांगता येत नाही, प्रवेशपत्र वेळेतच येऊ शकतात. ओके डन. ह्या वाक्याबद्दल मी तुम्हाला सगळं काही क्लिअर केलेलं आहे. आता मी पुढे जातोय परत. आता त्यांनी काय सांगितले, सॅम्पल फॉर्मॅट फॉर फिजिकल एक्झाम हॉल तिकीट जनरेशन. म्हणजे फिजिकल हॉल तिकीट तुम्ही ज्या विद्यार्थ्याला पाठवणार त्याला पाठवताना त्याच्यावरती युनिट नेम पाहिजे, तो कोणत्या घटकाला फॉर्म भरला ते, त्यांनी कोणत्या पोस्टसाठी फॉर्म भरला ते पाहिजे. कॅन्डिडेट काउंट हे तिथं नसणार आहे, हे त्यांच्यासाठी. एक्झामची डेट पाहिजे त्या ठिकाणी, किती एक्झाम म्हणजे हे त्यांना पाठवायचे. एक्झाम डेट हा सपोज गणेश नावाचा मुलगा किती तारखेला आहे, रमेश किती तारखेला आहे, ते सगळं एक्झाम डेट टाकायची. एक्झाम टाइम टाकायचा, त्यांना सकाळी कधी बोलवलं जाणार आहे ते. त्याच्यानंतर एक्झाम व्हेन्यू टाइम म्हणजे विथ पिन कोड, म्हणजे कोणत्या ठिकाणी तुमचं ग्राउंड होणार आहे हे टाकायचंय. त्यानंतर तुम्ही मेल आहात का फिमेल आहात हे टाकायचंय. आणि पॅरल रिझर्वेशन जर असेल तर ते तुम्हाला त्या ठिकाणी टाकायचे. हे तुमच्या हॉल तिकीटवर येणारी माहिती, ही जी माहिती आहे ना, ही माहिती तुमच्या हॉल तिकीटवर येणारी माहिती आहे. आणि ही माहिती आता हा जो सॅम्पल फॉर्मॅट आहे ह्या फॉर्मॅटमध्ये भरायची आणि प्रत्येक CPनं आणि SPनं ही माहिती महाआयटीला पाठवायची, जेणेकरून महाआयटी काय करणार का त्यानुसार प्रवेशपत्र जनरेट करणार आणि आपल्याला प्रवेशपत्र पाठवणार. हा होतो याचा अर्थ. ते 10/6 वरती जाऊ नका. आणि लक्ष 10/6 ते एक सॅम्पल फॉर्मॅट त्यांनी तयार केलेलं. ओके क्लिअर हे. चला पुढे जातो. आता पुढे जात असताना आता इथून पुढची जी गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी आपल्या तुम्हाला मी याच्या आधी पण सांगितलेलं आहे. चालक पोलीस शिपाई पदासाठी कौशल्य चाचणी होणार तुम्हाला माहिती. त्यात तुम्हाला 40% गुण मिळवणं अनिवार्य, म्हणजे 20 मार्क तुम्हाला पाडणंच आहे. आणि लक्षामध्ये 20 मार्क तुम्हाला त्या ठिकाणी घेणं गरजेचं आहे. ठीक आहे, हे पण मी सांगितलं होतं मागच्या वेळेस. त्याच्यानंतर लेखी परीक्षाचं इथं बघा, लेखी परीक्षा लेखी चाचणी मराठी भाषेत घेण्यात येईल, इतर कुठल्याही भाषेत लेखी परीक्षा घेण्यात येणार नाही. लेखी परीक्षा OMR पद्धतीने घेण्यात यावी. उत्तरपत्रिकेची तपासणी झाल्यानंतर नमुना चेक रॅन्डम सॅम्पलिंग करण्यात यावा, असं त्यांनी सरळ सरळ त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. म्हणजे आपली परीक्षा ही ऑफलाईन, तुम्हाला पण माहिती आहे. शारीरिक चाचणीत किमान 50% गुण मिळवलेले उमेदवार, किमान 50% म्हणजे जर 25 मार्क तुला ग्राउंडला घेणंच आहे, तू जर 24 मार्क 23 मार्क घेतले तर तू ग्राउंडला फेल आहे, तू भरती प्रक्रियेतून तिथंच बाद आहे. लक्षात ठेव, 25 मार्क कमीत कमी 25 मार्क, जास्तीत जास्त तू 47 घे नाही तर 50 घे, पण कमीत कमी 25 मार्क घेणे. जर 25च्या खाली आला तर तू त्या ठिकाणी नापास आहे. लक्षात ठेव. गुण मिळवणारे उमेदवार संबंधित प्रवर्गातील जाहिरात दिलेल्या रिक्त पदांच्या एकाचदा ज्याच्या त्याच्या रिक्त पदांच्या प्रवर्गानुसार एकाचदा उमेदवारांना 100 गुणांच्या लेखी परीक्षेसाठी उपस्थित करणार आहे. आणि 100 गुणांच्या लेखी परीक्षेला तू गेला आणि तुला त्या 100 पैकी त्या ठिकाणी तुला 40 मार्क पाडण्याचे लेखी परीक्षेला सुद्धा, जर तुला 39 मार्क पडले, ग्राउंड इकडे 50 पैकी 50 जरी असलं तरी तू भरती प्रक्रियेतून बाद आहे, नापास आहे. ही गोष्ट प्रामुख्याने लक्षात घ्या, समजून घ्या. नुसते GR पाहून आणि वरच्यावर हायलाइटेड पाहून होत नाही, बारीक सारी गोष्टी समजून घेत चला. 39 मार्क जर तुला पडले तरी तू त्या ठिकाणी नापास आहे, लक्षात ठेव. आणि लक्षामध्ये 40% पेक्षा गुण असलेले उमेदवार अपात्र समजण्यात येतील. त्यानंतर लेखी चाचणीचं 90 मिनिटाचा वेळ असेल आणि ही सुद्धा सर्व पोलीस घटकाच्या भरती प्रक्रियेत लेखी परीक्षा एकाच दिवशी आयोजित केलेली आहे. आणि
अंकगणित, सामान्य, चालू घडामोडी, बुद्धिमत्ता चाचणी, मराठी व्याकरण याच्यावरती तुम्हाला प्रश्न असणार आहे. काही घटकांमध्ये जास्त कमी पण असणारे. बॅट्समनचं मी तुम्हाला सांगितलेलं बॅट्समन मी स्पेशल व्हिडिओ पण याच्या आधी बनवलेला आहे. त्याच्यानंतर हे सुद्धा बॅट्समनचीच पण लेखी परीक्षा एका दिवशी. म्हणजे काय करणार आहे ते माहिती का? आता हे बघा इथंच क्लिअर करतो तुम्हाला. पोलीस अंमलदार म्हणजे पोलीस कॉन्स्टेबल यांची सगळ्या महाराष्ट्रात एका दिवशी पेपर होणार. म्हणजे तो पेपर तुम्हाला एक देता येणार आहे. पोलीस ड्रायव्हरचा अख्ख्या महाराष्ट्रात एका दिवशी पेपर होणार. म्हणजे तो एक पेपर तुम्हाला देता येणार आहे ग्राउंडला क्वालिफाय झाले तर. कारागृहाचा अख्ख्या महाराष्ट्रात एका दिवशी पेपर होणार. म्हणजे तो सुद्धा पेपर तुम्हाला देता येणार आहे ग्राउंड क्वालिफाय झाले तर. SRPFचा अख्ख्या महाराष्ट्रात एका दिवशी पेपर होणार आहे. म्हणजे तो सुद्धा पेपर तुम्हाला देता येणार आहे. आणि बॅट्समनचा सुद्धा अख्ख्या महाराष्ट्रात एका दिवशी होणार. म्हणजे तो सुद्धा पेपर तुम्हाला देता येणार आहे. पण सगळे पेपर एका दिवसी होणार नाही, लक्षात ठेवा. म्हणजे कारागृह आणि कॉन्स्टेबल एका दिवशी नाही, SRPF आणि ड्रायव्हर एका दिवशी नाही, सगळे पेपर वेगवेगळ्या दिवशी. मात्र SRPF ज्या दिवशी त्या दिवशी सगळे SRPF, पोलीस ज्या दिवशी त्या दिवशी सगळे पोलीस, ड्रायव्हर ज्या दिवशी त्या दिवशी सगळे ड्रायव्हर, हे लक्षात ठेवा. ओके चला, कारण का लेखी परीक्षा त्यांची काही संपूर्ण घटकात एका दिवशी. चला पुढं. राज्य राखीव सुद्धा बघा, SRPF पोलीस बल गटातील सर्व गटाच्या भरती प्रक्रियेतील लेखी परीक्षा ही एकाच दिवशी आहे. कारागृह शिपायाची सुद्धा एकाच दिवशी आहे. OMR म्हणजे ऑफलाईन पद्धतीने, ठीक आहे, ते गोपनीय त्यांच्यासाठी असते, आपल्याला नाही. लेखी परीक्षेचं इथं थोडं काळजीपूर्वक वाचून जाताना राजांनो. लेखी परीक्षेदरम्यान डमी उमेदवार परीक्षेत बसणार नाही, यासाठी संबंधित उमेदवारांची ओळख पटवून त्यांनी परीक्षेसाठी बसण्याची परवानगी देण्यात यावी. तसेच परीक्षेदरम्यान संपूर्ण पर्सन CCTVच्या निगराणीखाली येईल. तसेच प्रत्येक उमेदवाराचा चेहरा पूर्णतः CCTV मध्ये कॅप्चर होईल, याची दक्षता तुम्ही घ्या लक्षामध्ये. त्यानंतर ते ब्लूटूथ डिव्हाइस वगैरे डमी वगैरे तसले काही करू नका, सापडलं तर अवघड होऊन जातं. ओके चला पुढे चला, महत्त्वाच्या मुद्द्याकडे होते. आवश्यक कागदपत्रासंदर्भातलं मी सगळी माहिती तुम्हाला दिलेली होती. नॉन क्रिमिनल प्रमाणपत्राबद्दल सगळी माहिती दिलेली होती. ज्या विद्यार्थ्याचं नॉन क्रिमिनल 2023-24 ह्या आर्थिक वर्षाचं आहे तेच नॉन क्रिमिनल चालणार आहे. म्हणजे 31 मार्च 2024ला ज्या विद्यार्थ्याचं नॉन क्रिमिनल संपलेलं आहे त्या सुद्धा विद्यार्थ्याचं नॉन क्रिमिनल त्या ठिकाणी चालणार आहे, काय अडचण नाही लक्षामध्ये. मात्र एप्रिल मे महिन्यात जर तुम्ही काढला असेल आणि जर साल पुढला असेल तर ते बाकी चालायला थोडीशी अडचण निर्माण करू शकतं, जाहिरातीच्या नंतर काढलेलं. त्याच्यानंतर शारीरिक पात्रता सर्वात महत्त्वाचं, म्हणजे एका विद्यार्थ्याला जवळजवळ 300 रुपये खर्च आहे मैदानी चाचणीसाठी. लेखी परीक्षा आणि मैदानीसाठी एका कॅन्डिडेटला 300 रुपये खर्च असतो. ती फी आपण भरलेली, काय अडचण नाही, आपल्याला द्यायचं नाही. ते घटक प्रमुखांनी ते लक्षात घेऊनच सगळं तंत्रज्ञानाचा वापर करून करायचा आहे. त्यानंतर प्रमाणपत्रांच्या निश्चित कट ऑफ डेट वगैरे वगैरे ते तारीख बिरीख सगळं पाहून त्या ठिकाणी घ्यायचं आहे. वयोमर्यादा इथं लक्ष द्या, ही 31/3 अशी निश्चित केलेली आहे. म्हणजे तुमचं वय 30 तारखेला जरी संपत असलं, 29 तारखेला जरी संपत असलं, तरी तुमचं वय त्या ठिकाणी ग्राह्य धरलं जाणार नाही. तुमचं वय हे 31/3/2024 नंतरच संपलेलं पाहिजे. त्याच्या आधी जर वय संपलेलं असेल ते विद्यार्थ्यांना फॉर्मच सबमिट झालेले नाहीत. म्हणून तर वयवाढीसाठी संघर्ष चालू आहे. काल मला वाटतं काल का आज परमिशन पण काढले मुलांनी, काहीतरी धरणे आंदोलनाचं वगैरे, ठीक आहे, ते मी तुम्हाला स्पेशली व्हिडिओमध्ये सांगेल. त्यानंतर निवड मंडळ पद्धत कशी असणारी काय वगैरे हे सांगितले. इथं लक्ष द्या, शारीरिक पात्रता व शारीरिक चाचणी घेताना जास्तीत जास्त अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर का करायचा आहे? कारण का चाचणी दरम्यान संबंधित प्रमुख घटकांनी दक्षता घ्यायची आणि पारदर्शकता ठेवायची. त्यानंतर पोलीस भरती पारदर्शक पद्धतीने होण्याकरता उमेदवारांची उंची मोजण्याकरता असलेले उंची मोजमापाचे स्टँड व छातीच्या मोजमापासाठी वापरण्याचे टेप इत्यादी वैद्य मापनशास्त्र, वजन मापे यांचे जिल्हा पातळीवर अधिकारी यांच्याकडून भरती प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी प्रमाणित करून घ्यावे. ते ठीक आहे, ते काय नसते, घ्यावं लागतं CCTV वगैरे, ठीक आहे, हे काय काम नसतं आपलं, हे पण काय नाही. चला, हे गुणवत्ता यादी वगैरे ते नंतर लागणार, निवड यादी, प्रतीक्षा यादी, ठीक आहे, वैद्यकीय तपासणी, चारित्र्य पडताळणी, ते सगळं मी मागच्या वेळेस तुम्हाला सांगितलेलं. ते आणि लक्षामध्ये दक्षता अधिकारी दर दिवशी होणारी प्रक्रियेचा आढावा घेतील, ठीक आहे. चला पोलीस भरती, मैदानी चाचणी व लेखी चाचणी वेळी कार्यरत असलेले अधिकारी कर्मचारी यांचे नातेवाईक, परिचयाचे उमेदवार यांचा पोलीस भरतीमध्ये सहभाग नाही ना, ते पण त्यांच्याकडून घ्यायचे, ठीक आहे. भरती परिसरात नेमलेले आणि कर्मचारी मोबाईल फोनचा वापर करणार नाही याची दक्षता कटाक्षाने घ्यायची, ठीक आहे. हे काय आपल्या कामामध्ये त्यांच्यासाठी बरं का, ऑफिशियली म्हणजे त्यांच्यासाठी, पण ते काय झालं आपल्या काही आल्यामुळं आपल्याला वाटलं हे कालचं आहे पण आज पब्लिश झालं. ओके त्याच्यानंतर त्यांनी डायरेक्ट फ्लो चार्ट ऑफ रिक्रुटमेंटचं काय आहे, उमेदवारांचा प्रवेश असणारे हजेरीपट टेबल असणार आहे. त्यानंतर तुमची उंची मोजली जाणार, नंतर छाती मोजली जाणार, नंतर शारीरिक चाचणीसाठी पात्र टेबल अपात्र टेबल असणार आहे. नंतर शारीरिक चाचणीसाठी चेस्ट नंबर देणं आणि उमेदवारांच्या चेस्ट नंबरचा फोटो काढणं असणार आहे. त्यानंतर स्क्वॉड बनवणं, स्क्वॉड म्हणजे तुमचे स्किल हे बनवणं, आवेदन संख्या विचार घेऊन आवश्यक कमीत कमी 20 उमेदवारांचा हातो, म्हणजे स्क्वॉड म्हणजे काय डिटेल्स बनावं लागणार आहे. पहिल्यांदा 100 मीटर आहे, नंतर 1600 मीटर, नंतर गोळाफेक,
आलं लक्षामध्ये. नंतर संगणक कक्ष गुण भरणे, संगणक कक्षात फायनल तुमचे गुण भरले जाणार. त्यानंतर गुणवत्तेनुसार व प्रवर्गानुसार एकाच 10 लेखी परीक्षेसाठी उमेदवार निश्चित केला जाणार. आता हे जे आहे ना, आधी 100 मीटर नंतर 1600 मीटर नंतर गोळ्याच्यात बदल होऊ शकतो बरं का, ज्याच्या त्याच्यानुसार उलट पालट होऊ शकते, काय एवढं हे नाही. त्याच्यानंतर पोलीस महासंचालक प्रशासन यांनी निश्चित केलं दिनांक लेखी परीक्षा घेणं, लेखी परीक्षा निकाल जाहीर करणं, एनसीसी प्रमाणपत्राच्या आधारे 5 अधिक गुण देण्यात यावेत. ज्यांचे एनसीसी त्यांना गुणवत्ता यादीमधून जाहिरातीमध्ये नमूद रिक्त पदानुसार तात्पुरती निवड यादी बनवायची, प्रत्यक्ष यादी बनवायची, आवश्यक कागदपत्रांची पडताळणी, अंतिम निवड यादी, नियुक्ती आदेश निर्गमित, उमेदवारांची वैद्यकीय चाचणी तपासणी आणि नियुक्ती आदेश निर्गमित करणे, फुल अँड फायनल. तब्बल 21 टप्प्यामध्ये तुमचं पूर्णपणे 21 टप्प्यातून तुम्हाला जायचंय. त्यावेळेस तुम्ही होणार महाराष्ट्र पोलीस, आलं लक्षामध्ये. आणि या प्रत्येक टप्प्यात तुम्ही बसले पाहिजे, ग्राउंड, लेखी, उंची, वजन, छाती सगळ्यामध्ये, आलं लक्षामध्ये. अशा पद्धतीने हे परिपत्रक होतं मित्रांनो, अतिशय सोप्या भाषेत आणि साध्या सरळ सोप्या भाषेत मी तुम्हाला ते इथं ठिकाणी काय केलेलं आहे, चांगल्या पद्धतीने मी तुम्हाला समजून या ठिकाणी ते सांगितलेलं आहे. आता राहिला प्रश्न आपला याचा ग्राउंडच्या बाबतीतचा, तर सर ग्राउंड खरंच होईल का? मित्रांनो, ग्राउंड 19 तारखेपासून होऊ शकतं, कारण का एवढं प्रॉपरली परिपत्रक आहे आणि हे परिपत्रक ऑफिशियल परिपत्रक आहे, ऑफिशियली आहे. ऑफिशियली म्हणण्यापेक्षा ते ऑफिशियल कामकाजासाठीच, ते कार्यालयीन कामकाजासाठीच आहे, ते त्यांच्यासाठीच ते परिपत्रक आलं होतं. ठीक आहे, काय अडचण नाही. पण याच्यावरून एक समजतंय का भरती प्रक्रियेला आपल्या कुठंतरी गती प्राप्त होणार आहे आणि भरती प्रक्रिया जोरात सुरू या ठिकाणी होणार आहे. तत्पूर्वी आपण भरतीची तयारी करणारे विद्यार्थी आहात, तर मित्रांनो RPFची पण तुम्ही तयारी करत असाल, जे रेल्वे पोलीस भरतीची, तर महाराष्ट्रात सगळीकडे तुम्हाला एक रेल्वे पोलीससाठी महत्त्वाचं पुस्तक आहे मित्रांनो. रेल्वे कॉन्स्टेबल भरती 2024, एकूण RPF कॉन्स्टेबल भरती 4260 पदे, रेल्वे भरती RRB RPF कॉन्स्टेबल भरती परीक्षा, TCS पॅटर्न प्रश्नपत्रिका प्रश्नसंच, त्याच्यामध्ये तुम्हाला सामान्य संगणक, क्रीडा, कला, संस्कृती, गणित, बुद्धिमापन, अद्ययावत, चालू घडामोडी, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय 2024च्या आतापर्यंत झालेल्या सर्वाधिक TCSच्या प्रश्नपत्रिका असणार आहे मित्रांनो. फॉर्म पण भरलेले तुम्ही RPFचे 800 पेज आहे मित्रांनो, तब्बल 680 रुपयाचे, परंतु तुम्हाला डिस्काउंट भरपूर मोठ्या प्रमाणात तिथे भेटेल मित्रांनो. अजित कुमार संपादित हे पुस्तक आहे मित्रांनो, बी पब्लिकेशन, हे पुस्तक पण तुम्ही या ठिकाणी खरेदी करू शकता. त्यानंतर मित्रांनो आरोग्य विभागाचे हॉल तिकीट आलेले आणि आरोग्य विभागाची भरती चालू झाली, पॅसाची भरती चालू, नॉन पॅसाची भरती चालू, नॉन पॅसाची भरती चालू, पॅसाची भरती चालू झालेली नाही. पॅसावाल्यांसाठी पण आणि ज्यांचे पेपर पुढे गेलेत, काहींच्या तारखा बदलल्या, त्यांसाठी पण अतिशय महत्त्वाचं आहे, जिल्हा परिषदेसाठी अतिशय महत्त्वपूर्ण असं पुस्तक मित्रांनो. पूर्णपणे TCS IBPS पॅटर्ननुसार आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, ग्रामसेवक सर्वांसाठी उपयुक्त पडणारे पुस्तक, हे पण पुस्तक तुम्ही खरेदी करू शकता, कारण का बी पब्लिकेशनचं हे पण पुस्तक आहे. ओके, अशा पद्धतीने मित्रांनो या आजच्या महत्त्वपूर्ण व्हिडिओत मी या ठिकाणी थांबतोय. तुमचं सर्वांचं या ठिकाणी मनापासून मी तुम्हाला धन्यवाद देतो, आभार मानतो. शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ पाहिला. आणि विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती होईल की नाही होईल हे सगळं काही बऱ्याच गोष्टी पावसावर डिपेंड असणार आहे. पाऊस वरून राजा काय करीन त्याच्यावर बऱ्याच गोष्टी या ठिकाणी डिपेंड असणार आहेत. ठीक आहे, काही परत नवीन अपडेट आले, नवीन माहिती आली तर मी नक्की देईन. तोपर्यंत मी तुमची रजा घेतो. भेटूया आपण परत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राम राम. जय हिंद, जय भारत.